बघा पुन्हाच बिर्याणी बनवणार आहे. तर मसाला आहे, कांदा मसाला टाकलेला, हळद, कांदा, टमाटो, लसूण आणि कोथिंबीर. बघा सगळा मसाला आपण इथं काढून घेतला आहे. आणि इथं बघा असे मस्त बासमती तांदूळ छान असे धुवून घेतलेले आहेत. धुवून आणि आपण भिजून घेतलेले तेव्हा छान असे भिजलेले तांदूळ पण. आणि इथं बघा टोपामध्ये असं मस्त चिकन मी शिजून घेतलेलं आहे. आपल्या 2 ते 3 माणसापुरती आपल्याला बिर्याणी बनवायची. बघा चिकन मस्त असं मी शिजून घेतलेलं आहे. इथं चिकन बघा मस्त शिजलेलं आहे. झाकून ठेवले आपलं चिकन. तर बघा तांदूळ शिजून घ्यायच्यासाठी मी आता इथं मस्त पाणी ठेवलेलं आहे गॅसवरती. आणि इथं बघा थोडंसं आपण मीठ टाकून घेते तांदूळ शिजण्यासाठी. बघा पण छान पाणी असं उकळत येतं. आणि बघा आपलं पाणी मस्त असं तर पाणी गरम झालेले. आपण बघा तांदूळ टाकून घेऊया याच्यामध्ये. बघा शिजून घेऊया आपण तांदूळ. आणि बघा आपल्या चला तांदूळ शिजूपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया. हे बघा तांदूळ पण छान शिजत आहे आपल्याला. आणि बघा मस्त असा मसाला सगळा वाटून घेतलेला आहे. आणि इथं बघा आपले तांदूळ पण शिजले. आणि हे बघा आपले तांदूळ पण छान शिजलेले. आपण पाणी ना छान मस्त गाळून घेऊया चाळणीमध्ये. आणि बघा आपण पाणी सगळं गाळून घेतलेलं आहे. आणि बघा असे मस्त तांदूळ थोडेसे शिजलेले आहेत. बाकी शिजल्यानंतर हे बघा असं पाणी गाळून घेतलेलं आहे. आणि बघा मी अशी मस्त कढई ठेवलेली आहे. यामध्ये तेल टाकलेलं आहे. आणि बघा आपलं तेल पण तापलेलं आहे. चला आपण आता मसाला सगळा वाटलेला हे टाकून घेऊया. बघा इथे थोडासा आपला घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे. आणि 1 चम्मच बघा आपण हे टाकले मटन मसाला. आणि सगळं मस्त असं मिक्स करून घेऊया आपण. बघा सगळे मसाले टाकून छान असं मस्त मिक्स करून घेऊ सर्व. हे बघा किती मस्त असे मिक्स करून घेतले. हे बघा मस्त असं 5 मिनटं असं छान मिक्स करून घेतलेलं आहे सगळं. आता आपण चिकन शिजून घेतलेले ते यामध्ये टाकून घेऊया. बघा सगळं चिकन टाकून आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता मिक्सरचं भांडं धुवून टाकूया आपण थोडं पाणी.
थोडंसं असं पाणी टाकून घेतलं आहे मिक्सरचं भांडं धुवून. पुन्हा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. 5 मिनिट आपण चांगलं शिजून घेऊयात आहे. बघा किती छान आपला चिकन मसाला शिजत आहे बघा. आता हे बघा आपले तांदूळ पण बघा किती सुके झालेले आहेत, मस्त आहे बघा. आणि थोडंसं मीठ टाकून घेऊ. आणि बघा किती मस्त आपला मसाला शिजलेला आहे, चिकन आणि मसाला. चला आता आपण तांदूळ टाकून घेऊया. बघा तांदूळ पण मस्त हे झालेत. आणि बघा असे मस्त तांदूळ टाकून घेतलेले आहेत. आपण छान अशा हाताने पसरून घेऊया सगळ्या बाजूने. आणि वरून टाकू आपण ऑरेंजवाला कलर. ऑरेंजच्या नंतर ग्रीनवाला कलर टाकूया बघा. अशा मस्त मी थोडे तांदूळ काढून ठेवले होते. छान असं बघा कलर टाकून घेतलेले आहेत आपलं ऑरेंज आणि ग्रीन आणि व्हाईट. हे बघा अशी मस्त आपली बिर्याणी एक नंबर आहे. आता आपण थोडीशी वाफ काढून घेऊया असं मस्त झाकण ठेवून, म्हणजे आपली बिर्याणी मस्त अशी. आणि बघा मस्त असं झाकण ठेवून घेतलं. एक वाफ आपण काढून घेऊया आणि नंतर बघू आपली बिर्याणी कशी येते. चला आपण काढून घेऊया. बघा मस्त अशी वाफ आलेली. बघा वरून अशी कोथिंबीर टाकून घेतलेली. बघा आपली बिर्याणी कशी मस्त झालेली, दम बिर्याणी. हे बघा भारी झालेली. कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. बघा कशी झाली आपली बिर्याणी. बघा